नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मंजुळा तिच्या आईला भेटायला आलेली असते. मंजुळाला बघितल्यावर मंजुळाची आई मंजुळाला मिठी मारते. मंजुळाची आई म्हणते की तुला त्या साहेबरावाने काही केलं तर नाही ना. मंजुळा म्हणते की कोणाची हिंमत तरी आहे का की सगुणाबाई सातारकरच्या मुलीला हात लावेल. आई म्हणते की काय ग, तुला काय गरज होती पण स्वतःचा जीव धोक्यात घालायची. मंजुळे, मला खरं खरं सांग बरं, ह्या लोकांनी तुला खरंच त्रास दिला नाहीये ना. आणि काय ग, तू ते चोरलेलं हिरं ते कुठे. मंजुळा म्हणते की किती प्रश्न विचारशील, ते हिरे मी देऊन टाकले त्या साहेबरावाला, म्हणून तर तुला वाचवायला आली आहे मी. आई म्हणते की कशाला परत केले तू, तुला माहीत होतं ना की तो साहेबराव मोकाट सुटलेला बैलासारखा वागलाय. त्यानं आपलं सगळं घर बर्बाद करून टाकलं आणि तू हिरे चोरून त्याला चांगला धडा शिकवला होता. मंजुळा म्हणते की आता तुला ताब्यात घेणं माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं. त्यावर मंजुळाची आई म्हणते की काय केलं असतं त्याने, मला मारून टाकलं असतं. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. मंजुळा म्हणते की आई प्लीज काहीतरी वंगाळ बोलू नकोस. मंजुळाची आई म्हणते की मला फक्त एकच इच्छा आहे की आता तू हे सगळं सोड आणि संसाराला लाग. कोणाच्या तरी नावाचं गळ्यात मंगळसूत्र बांध. अगं, मानाने जगायला कुंकवाचा धनी लागतो. मंजुळा म्हणते की वय वय आत्ता लगीन करते मी, पण मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. माझा बाप कोण आहे. जोपर्यंत तू ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. मग मी पण खूप हट्टी आहे. आई म्हणते की परत तेच, या सगुणाने तुला कधी बाची उणीव भासू दिली आहे का. परत मला तेच प्रश्न विचारतीये. मंजुळा म्हणते की हो, कारण आज जे घडले ते कधीच घडलेलं नव्हतं. मंजुळाची आई म्हणते की या सगुणाबाईने तुला कधी बापाची उणीव भासू दिली नाही ना. तर मंजुळा म्हणते की आज जे घडलं ते कधीच घडलं नव्हतं आई. मला आज वैदेहीचा फोटो सापडला आणि ती हुबेहूब माझ्यासारखी दिसते. आमच्या दोघींमध्ये काहीही फरक नाही. आई, तू मला खरं खरं सांग, ती कोण आहे. गुणाबाई म्हणते की मला काय माहिती, काहीतरी नवीनच खूळ डोक्यात घेऊन येतेस नेहमी. मंजुळा म्हणते की ती वैदेही सेम टू सेम माझ्यासारखीच कशी काय दिसते. तू नक्की काय लपवतेस माझ्यापासून. वैदेही माझी जुळी बहीण आहे का. सगुणाबाई म्हणते की नाही. तेव्हा मंजुळा म्हणते की माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग मग. सगुणाबाई म्हणते की काय करतेस तू. हे बघ, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाहीये. पुष्क फिरलंय बघ तुझं. तुला येड लागलंय आणि तुझ्या पायी मला बी वेड लागन. मंजुळा म्हणते की हे बघ आई, खरं काहीही असलं तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी तुला कधीही अंतर देणार नाही. तू जर असा विचार करून मला सांगत नशील तर असा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढून टाक. मी तुला कधीही सोडून जाणार नाही. अगं, सोपं होतं का गिधडासारख्या नजरा असलेल्या माणसापासून वाचणं. पण तू ढाल झाली माझी. नाचण्यापलीकडं तू दुसरं मला काय बी करायला सांगितलं नाहीस. तू इतकी माया केलीस माझ्यावर, फुलावानी जपलं. मंजुळाची आई म्हणते की अगं मंजुळे, तुला एवढी प्रश्न का पडली आहे. मी तुझी आई नाही असं तुला कसं काय वाटायला लागलंय. त्यावर मंजुळा म्हणते की कारण अशी एक गोष्ट घडली आहे आणि ज्यामुळे मला एकानंतर एक प्रश्न पडायला लागलेत. मंजुळाची आई म्हणते की असं काय. तेव्हा मंजुळा म्हणते की साहेबरावाची माणसं माझ्या मागावर होती. तेव्हा मला एक लेकरू भेटलं, स्वराज. त्याच्या बाजामध्ये मी माझे हिरे लपवले आणि मग तो हिरे घेऊन गेला मग तो हिरे असलेला बाजा शोधण्यासाठी मी गेले त्याच्या घरी. तर ते पोरगं मला आई म्हणायला लागलं. ते पोरगं बारकं आहे, 8-9 वर्षाचं. मला आधी वाटलं की खुळं आहे. पण आज जेव्हा मी हिरे घेऊन त्याच्या घरून निघाले तेव्हा मी वैदेहीचा फोटो बघितला आणि मग तेव्हा मला कळलं की त्याची आई वैदेही सेम टू सेम माझ्यासारखीच दिसते. आता ती माझी जुळी बहीण असल्याशिवाय इतकं साम्य कसं काय असेल. आणि जर ती माझी जुळी बहीण असेल तर मला तिच्याबद्दल माहीत असलं पाहिजे की नाही. त्यावर सगुणाबाई म्हणते की मला नाही माहिती. मंजुळा म्हणते की याचा अर्थ तू माझी आई नाही आहेस ना. माझ्या जुळ्या बहिणीबद्दल जर तुला माहीत नाही तर तू माझी आई कशी काय असशील. तू तर त्या मुलाबद्दल सुद्धा काही विचारलं नाही, प्रेमाने चौकशीसुद्धा केली नाही. म्हणजे तुला तर काहीच फरक नाही पडला. त्याला तुला भेटावंसं सुद्धा नाही वाटलं का गं. आई, अगं मी नाही सोडून जाणार तुला. अगं, तुझ्यासाठी मी त्या साहेबरावाच्या सुद्धा वाकड्यात शिरले. जरी मनाची नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी असतात असंच म्हणतेस ना तू. आई, मला सांग ना प्लीज. मी तुझ्यासमोर हात जोडते. हे सत्य कळल्याशिवाय मी मरू तरी कशी. मला मरता बी नाही येणार आणि हे ओझं घेऊन जगताही येणार नाही. आणि मग मंजुळाची आई सगुणाबाई सांगू लागते की मी तुझी आई नाही. हे ऐकल्यावर मंजुळाला मोठा धक्का बसतो. तू कोण, कुठली, तुझे आईबाप कोण आहे हे मला काय बी माहीत नाही. कोणीतरी तुला फडावर आणून ठेवलं. जेव्हा तुला बघितलं तेव्हा तू लई रडत होतीस. पण तुझं ते रडणंसुद्धा मला मंजूळ वाटलं, म्हणून तर मी तुझं नाव मंजुळा ठेवलं. ए मंजुळे, किती रडतीयस बाई, गप की आता, असं मी म्हटलं. आणि चक्क तू रडायचीच थांबली.
माझ्याकडं बघून अगदी गोड हसलीस तू आणि तुझ्या त्या हसण्यावर बघून मी पाघळले आणि माझ्या नकळतच मी तुझी आई झाले. मी तुला जन्म नाही दिला, पण ह्या सगुणाला तू आई बनवलंस. म्या फक्त तुझीच आई आहे. तर मंजुळा म्हणते की तू फक्त माझीच आई आहेस. जे लोक मला वाऱ्यावर टाकून गेले ते माझे आईबाप कसे असतील? तूच माझी आई आहेस आणि सगुणाबाई सातारकरने मला वाढवलं याचा मला अभिमान आहे. चल आता आपण दोघी मिळून शोधू माझ्या जन्माचं गुपित. जेव्हा मंजुळा सगुणाबाईला घेऊन जात असते तेव्हा साहेबरावचे गुंड म्हणतात की ए कुठं चाललीस, तुला तुझ्या आईला इथून घेऊन जाता येणार नाही. मंजुळा म्हणते की ए हिरे टाकले ना तुझ्या मड्यावर, आता बघतेस मला कोणाची हिंमत आहे थांबवायची. भाऊसाहेब म्हणत असतो की तुला इथून हलता येणार नाही. मंजुळा म्हणते की काय करशील र, शाणा जर असशील तर माझ्या वाकडात सुद्धा शिरणार नाही. भिक्या म्हणतो की हे बघ मंजुळे, हिरे साहेबरावांकडे जातील, ते ओके होऊन चेक होऊन येईपर्यंत आईला इथंच थांबावं लागेल. आणि मला सांग त्यांनी काही केलं आहे का तुझ्या आईला? नाही ना. त्यावर सगुणाबाई म्हणते की मंजुळे हा फुकणीचा बरोबर बोलतोय, मला इथं काय बी तरस नाही, तू जाऊन तुझं काम कर पहिल्यांदा. मंजुळा म्हणते की ठीक आहे आई, तू म्हणतीयस म्हणून जाते, तू काळजी घे. मंजुळा तिथून निघून जाते आणि भिक्याला सांगते की चल रे भिक्या, आता आपल्याला मुंबईला जायचंय. तर इकडे स्वराज मनामध्ये विचार करत असतो की नाही म्हणजे माझंच चुकलं. स्पर्धा संपल्यावर मी लगेच आईला बाबांजवळ आणायला लागत होतं. मामा तर मला नेहमी चुकीचाच सल्ला देतो आणि आता आई कुठं निघून गेली तेच मला माहीत नाही. त्यातच मल्हार तिथे येतो. स्वराज मल्हारचा हात पकडतो आणि म्हणतो की गुरुजी ऐका ना, इथे बसा ना. स्वराज मल्हारला म्हणतो की गुरुजी तुम्ही ऐकलत ना, सुरेंद्रजी असं म्हणाले होते की शेवटच्या फेरीपर्यंत मंजुळानेच पिहूला शिकवलं पाहिजे, पण मनुका काकूने तर काही थांबवलं नाही तिला. त्यावर स्वराज म्हणतो की हो, मोनिकाला तर घाईच झाली आहे तिला घराबाहेर काढण्याची. स्वराज म्हणतो की हो, मग तुम्ही थांबवा ना त्यांना. त्यावर मल्हार म्हणतो की या घरात मंजुळाबाईंना आणण्याचा पूर्ण निर्णय हा फक्त मोनिकाचा होता, त्यामुळे त्या या घरातून जायला पाहिजे की नाही हा सुद्धा निर्णय मोनिका आणि पिहूच घेतील. स्वराज म्हणतो की मग तुम्ही मनुका काकूला विचारून बघा ना. तेवढ्यातच क्षमा येते आणि म्हणते की आत्ताच विचारले भाऊजी, मला आता मोनिकाचा फोन आला होता, ती मला म्हणत होती की आता मंजुळा काही घरात थांबणार नाही आहे, तिचं सर्वंट रूममधून सामान बाहेर काढा. स्वराज म्हणतो की पण मनुका काकू रागात सुद्धा बोलू शकतात ना, आणि मग यासाठी गाद्या काढायची काय गरज आहे. क्षमा म्हणते की अरे काही असलं तरी मंजुळाबाई इथे कशाला थांबतील. मल्हार म्हणतो की अहो वहिनी, त्याला पिहूची काळजी वाटते. क्षमा म्हणते की अच्छा असं आहे का, अरे मग पिहूला जर मंजुळाबाई शिकवायला नसतील तर मग मल्हार सर शिकवतील की. आणि भाऊजी तुम्हाला हे मोनिकाला सांगावं लागेल हा, म्हणजे पिहूसाठी पण हे चांगलंच असेल. मल्हार म्हणतो की हो, पण हे मोनिकाला कोण समजवणार, म्हणून तर मला असं झालंय की मला यामध्ये पडायचंच नाही. असं बोलून मल्हार तिथून निघून जातो. क्षमा म्हणते की अहो निरंजन दादा, मंजुळाबाईची गादी बाहेर काढायला सांगा ना त्यांना. मंजुळाचं सर्व सामान बाहेर जाताना स्वराज बघत असतो आणि त्याला फार वाईट वाटत असतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मंजुळा आणि भिक्या गाडीतून मुंबईला आलेले असतात. तर मंजुळा त्याला सांगते की गाडी थांबव. भिक्या म्हणतो की आता काय झालं, कुठे निघालीस तू. मंजुळा सांगते की कामतांकडं माझं काम बाकी आहे. भिक्या म्हणतो की तुझं तर काम झालंय, हिरे सापडले आणि गाणं शिकवायचं पण झालं असेल, आता जर तू तिकडे गेली तर ती बया काय तुला उभं करणार आहे तिथं. मंजुळा म्हणते की जर ती अंगावर आली तर तिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार आहे का ही मंजुळा. तू आण तुझी गाडी, मी चालले. भिक्या म्हणतो की तसंही तुला कोणाची गरज नाही आहे, पण जर गरज लागली तर ह्या भिकाजीला फोन कर. मंजुळा म्हणते की ठीक आहे येते मी. असं म्हणून मंजुळा तिथून निघते. इकडे स्वराज देवासमोर बसलेला असतो आणि म्हणत असतो की बाप्पा आता तूच काहीतरी चमत्कार कर आणि आता काहीही झालं तरी मला माझी आई हवी आहे. तेवढ्यातच मंजुळा घरी आलेली असते आणि मंजुळा आवाज देते की अहो कोणी आहे का घरात. ते आवाज स्वराजने ऐकलेला असतो आणि त्याला खूप आनंद होतो. स्वराज लगेच बाहेर पळत जातो. क्षमा येते आणि मंजुळाला म्हणते की तुमची बॅग राहिली आहे का. थांबा हा 1 मिनिट, निरंजन दादा यांची बॅग घेऊन या आतमधून. क्षमाला तर मंजुळा कधी घराबाहेर जाईल असंच होत असतं. मंजुळा म्हणते की हो माझं सामान तर राहिलं आहे, पण मोनिका मॅडमकडं पण एक काम होतं माझं. आई मंजुळाचा हात धरून तिला खाली बसवतात आणि चैतालीला मंजुळासाठी चहा करायला सांगतात. स्वराज आईंना म्हणतो की आणि त्यांना काहीतरी खायला पण दे ना. त्यावर आई म्हणतात की हो रे नक्की, खायला पण देणार. निरंजन मंजुळाची बॅग घेऊन आलेला असतो. मंजुळा म्हणते की मला मोनिका मॅडमला भेटायचं होतं आणि जरा त्यांची माफी मागायची होती. जर मी काही वंगाळ बोलून गेलं असेल तर मनात राहायला नको ना. तेवढ्यातच मोनिका फोनवर बोलत येत असते की सापडले नाही म्हणजे काय करताय काय तुम्ही. इन्स्पेक्टर लाखांचे दागिने आहेत ते, तुम्ही तुमची फोर्स लावा नाही तर काहीही करा, पण मला ते परत हवेत. एवढं बोलून मोनिका फोन ठेवते. मोनिका मंजुळाकडे येते आणि म्हणते की हे काय करतेस तू आणि तू इथे का आली आहेस.
तुझं काम झालं, तुला पैसे मिळाले, आता निघ. मल्हार म्हणतो की फक्त पैशांसाठी जर त्यांनी काम केलं असतं तर आज पिहू फायनल राऊंडमध्ये गेली नसती. मोनिका सांगते की पिहू तिच्या कॉन्फिडन्स परफॉर्मन्समुळे गेली आहे पुढे. मंजुळा, ही बॅग उचल आणि निघ आता. मंजुळा म्हणते की हो, जाणारच आहे मी. आता तुम्ही मला डोक्यावर घेऊन नाचलं तरी मी थांबणार नाही आहे. पण माणुसकी म्हणून माफी मागायला आले होते. काही चुकलं बिकलं असेल तर माफ करा मोठ्या मनाने. मोनिका म्हणते की हा चल, केलं माफ, निघ आता तू इथून. मंजुळा म्हणते की आणखी एक, हा तुम्ही जो चेक दिला त्याच्यावर मी चुकीचं नाव टाकलं. मोनिका मंजुळाच्या हातातून चेक हिसकावते आणि म्हणते की साधं तुला नावसुद्धा टाकता येत नाही का? आणि ती चेक बघते तर त्यावर लिहिलेलं असतं की मोनिका ओ माय डार्लिंग. ते बघून मोनिकाला मात्र फार मोठा धक्का बसतो, परंतु मोनिका काही बोलूही शकत नसते. मंजुळा म्हणते की ते मला चेक लिहायची सवय नाही आहे ना, म्हणून गडबड झाली. आता मला याच्या बदल्यात रोकड द्या. क्षमा म्हणते की आणा तो चेक माझ्याकडे इकडे, मी दुरुस्त करते. त्यावर मंजुळा म्हणते की देऊ का त्यांना चेक? मोनिका म्हणते की नाही नाही असं म्हणून क्षमाच्या हातातून ती चेक काढून घेते. मोनिका म्हणते की वहिनी अहो, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही कशाला कॅश देताय, मी देते तिचे पैसे. मोनिका मंजुळाचा हात धरते आणि म्हणते की चला आता तुझा सगळा हिशोब करते. मंजुळा म्हणते की हो, मग झालाच पाहिजे हिशोब. मोनिका मंजुळाला तिच्या रूममध्ये घेऊन येते तेव्हा मंजुळा आल्या आल्या तिची पर्स पहिल्यांदा फेकून देते. मोनिका तिला विचारते की हा चेक हे काय आहे सर्व? मोनिका दुसरा शब्द बोलण्याच्या आत मंजुळा तिच्या फाडकन मुस्काटात ठेवून देते. मंजुळा सांगते की ही अपमानासाठी. मोनिका उठायला जाते तेवढ्यात मंजुळा दुसरी कानाखाली मोनिकाच्या मारते आणि सांगते की ही खाली बसवण्यासाठी. मोनिका उठते आणि म्हणते की तुला तर मी, असं म्हणताच मंजुळा पुन्हा तिसरी कानाखाली ठेवून देते. मंजुळा म्हणते की आणि हे शिळपाकं खायला देण्यासाठी. मोनिका म्हणते की हाऊ डेअर यू, आणि ती तिला मारायला जाते तेव्हा मंजुळा तिचा हात पकडते आणि म्हणते हा हात माज आणि राग खाली. आपण जे पेरतो ना ढोलके, ते आपल्यासमोर आल्याशिवाय कधी राहत नाही. पण तुझ्यासारखे आपल्याच धुंदीमध्ये राहणारे लोक हे जगण्याचा बेसिक नियमच विसरून जातात. मोनिका म्हणते की तुझी ही फालतू बडबड, असं म्हटल्यानंतर मंजुळा मोनिकाचा हात पिरगळते. मोनिका मोठमोठ्याने ओरडत असते. मंजुळा म्हणते की काय ग, 3 कमी पडल्या का तुला? गप गुमान ऐकून घ्यायचं, नाहीतर किलोभर मेकअप थापून सुद्धा रिपेअर होणार नाही असं करून टाकेल हे थोबाड. आणि ती मंजुळाला बेडवर ढकलून देते. मंजुळा मोनिकाला तो चेक दाखवते आणि म्हणते की लई म्हणजे लईच वाईट नशीब आहे तुझं ढोलके. पहिल्या दिवसापासून ज्या मंजुळापुढे तू एवढा माज दाखवत होतीस आणि तिच्याच हाती लागावं तुझं हे गोड गुपित. जरा नीट बघ बरं, नाव तर बरोबर लिहिलंय ना? मंजुळा मोनिकाला फोटो दाखवते आणि म्हणते की तुझा हा खजिना आता माझ्या ताब्यात आहे. मला ठाव आहे तुझी ती मुलगी पिहू पिपानी ती मल्हारसाहेबांची लेक नाही. आणि हे ऐकून मोनिकाला मात्र आता चांगलाच घाम फुटलेला असतो. मोनिका प्रचंड घाबरलेली असते आणि मोनिकाचं सर्वात मोठं गुपित हे आता मंजुळाच्या हातात असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. तर मित्रांनो, 24 जूनच्या भागात काय होणार आहे ते आपण बघतोय. मंजुळा मोनिकाला म्हणते की तुझ्या लेकीला मी गाणं गायला शिकवलं ना, आता मी तुला नाचायला शिकवणार, आणि तेही माझ्या तालावर. आता तुझं काउंटडाऊन सुरू. तुझे सवाल आता संपले, आता माझे सवाल सुरू. मोनिका मात्र फारच चिडलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.